नमस्कार. आपल्या द्राक्षाच्या बागेत सध्या घड छान दिसतोय. फुलोरा पण चांगला आहे. पण तरीही मनात एक धाकधूक आहे, नाही का? की हे सगळं खरंच उत्पादनात उतरेल का? ही भीती अगदी स्वाभाविक आहे. कारण बागेत जे डोळ्यांना दिसतं तेच अंतिम सत्य असेल असं नाही. आणि म्हणून आज मी एक गोष्ट अगदी ठामपणे सांगणार आहे. फेब्रुवारीचे पहिले 20 दिवस जर आपल्याकडून चुकले, तर त्यानंतर मार्च किंवा एप्रिलमध्ये आपण कितीही खर्च केला तरी ते नुकसान भरून काढणं जवळजवळ अशक्य असतं. पण असं का? ह्याच काचं उत्तर आज आपण समजून घेणार आहोत. तर फेब्रुवारी महिना हा द्राक्षासाठी फक्त एक कॅलेंडरमधला महिना नाहीये. तो आपल्या संपूर्ण हंगामाचा, आपल्या वर्षभराच्या मेहनतीचा पाया आहे. याच काळात आपल्या उत्पादनाची दिशा ठरते. हा महिना काय ठरवतो तर आपला घड भरलेला असणार की रिकामा याचा निर्णय याच काळात होतो. दाण्याचा आकार मोठा होणार की लहान राहणार याचा पाया याच दिवसांत घातला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपलं द्राक्ष एक्सपोर्टला जाणार की नाही हे सुद्धा याच 20 दिवसांच्या व्यवस्थापनावर अवलंबून आहे. आणि हे मी असं सहज नाही सांगत आहे. आमच्या अनुभवानुसार आणि शेतावरच्या निरीक्षणानुसार फक्त फेब्रुवारी महिन्यातील व्यवस्थापनातल्या चुकांमुळे उत्पादनात थेट 30 ते 40% घट येऊ शकते. विचार करा, आपल्या एकूण उत्पन्नाचा जवळपास तिसरा हिस्सा फक्त या काही दिवसांच्या अचूक नियोजनावर अवलंबून आहे. आता यामागचं विज्ञान काय आहे ते समजून घेऊया. या काळात आपली द्राक्षवेल एका खूप नाजूक अवस्थेतून जात असते. म्हणजे वेल स्वतः आतून काही महत्त्वाचे निर्णय घेत असते आणि आपण जे काही करतो त्याचा थेट परिणाम वेलीच्या या निर्णयांवर होतो. या काळात झाड स्वतःला जणू एक प्रश्न विचारत असतं की मी आता पानं आणि फांद्या वाढवू की फळं धरून दाणे मोठे करण्यावर लक्ष देऊ. आणि ह्याच नाजूक वेळेला जर आपण जास्त खत दिलं किंवा पाण्यात अचानक बदल केले तर झाड गोंधळून जातं. त्याला वाटतं की अजून वाढीचीच अवस्था सुरू आहे आणि ते फळधारणेकडे दुर्लक्ष करतं. आणि ह्या सगळ्याचं सार एका वाक्यात आहे: गोंधळलेलं झाड म्हणजे कमजोर उत्पादन. ज्या झाडाला हेच कळत नाहीये की नक्की काय करायचं, ते झाड तुम्हाला कधीच चांगलं उत्पन्न देऊ शकत नाही. त्यामुळे ह्या काळात झाडाला स्थिर ठेवणं, त्याला योग्य संदेश देणं हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आता या बदलांचा प्रत्यक्ष घड आणि दाण्यावर काय परिणाम होतो ते बघूया. कारण खरा खेळ तर इथेच आहे. आपल्यापैकी अनेक शेतकऱ्यांचा अनुभव असतो आणि ते म्हणतात की अरे वा, बाग फुलांनी भरली आहे म्हणजे यंदा उत्पादन भरपूर येणार. पण खरं सांगू, हा एक मोठा गैरसमज आहे. कारण फुलांची संख्या जास्त असणं हे चांगल्या उत्पादनाची हमी नाही. फुलांची गुणवत्ता त्याहून कितीतरी पटीने महत्त्वाची आहे. हे आकडे बघा. जिथे फेब्रुवारीत योग्य व्यवस्थापन झालं तिथे 65 ते 80% फुलांचं फळधारणा झाली. पण जिथे व्यवस्थापन चुकलं तिथे फक्त 30 ते 45% फुलांचंच फळात रूपांतर झालं. ह्याचा अर्थ काय? अर्ध्याहून अधिक फुलं फक्त दिसण्यापुरती होती. कमजोर फूल म्हणजे कमजोर सेटिंग. पोषण चुकलं किंवा उष्णतेचा ताण आला की फूल गळून जातं आणि आपल्याला कारणही कळत नाही. आणि आता दाण्याच्या आकाराचं रहस्य ते या टाईमलाईनमध्ये दडलंय. फेब्रुवारी महिना म्हणजे सेल डिव्हिजन किंवा पेशी विभाजनाचा काळ. हा काळ म्हणजे दाण्याची पायाभरणी. याच काळात दाण्यामध्ये किती पेशी तयार होतील हे एकदाच ठरतं. एकदा का हा काळ गेला की मार्च एप्रिलमध्ये फक्त तयार झालेल्या पेशी फुगतात, नवीन तयार होत नाहीत. म्हणजे इथे एकदा चूक झाली की पुढे कितीही औषधं फवारली तरी दाणा लहानच राहतो. मग या काळात नेमक्या कोणत्या चुका आपण टाळायला हव्यात? खरं तर 2च मोठ्या चुका होतात, ज्या खूप सामान्य आहेत. एक म्हणजे पाण्याच्या व्यवस्थापनात आणि दुसरी पोषणाच्या व्यवस्थापनात. आता याच 2 गोष्टींवर बोलूया. फेब्रुवारीत जर जास्त पाणी दिलं तर मुळं श्वास घेऊ शकत नाहीत आणि फुलगळ होते. कमी दिलं तर झाड ताणात जातं. पण सगळ्यात मोठी चूक होते ती अनियमितपणामुळे. आज जास्त, उद्या कमी किंवा पाण्याची वेळ अचानक बदलणं हा झाडासाठी एक मोठा धक्का असतो. त्यामुळे किती पाणी यापेक्षा पाण्यातला नियमितपणा या काळात जास्त महत्त्वाचा आहे. आता बोलूया पोषणाबद्दल. या महिन्यात एक मोठी चूक हमखास होते. ती म्हणजे नायट्रोजनचा अतिरिक्त वापर. त्याचा परिणाम पानं भरपूर वाढतात, शेंडे जोरात वाढतात आणि घड मात्र दुर्लक्षित राहतो. खरं तर फेब्रुवारी हा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा काळ आहे. बोरॉन, झिंक सारखी अन्नद्रव्य जी डोळ्यांना दिसत नाहीत पण त्यांच्याशिवाय परागीभवन नीट होत नाही आणि त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो.
अनेकदा शेतकरी म्हणतात की बागेत कोणताही रोग नाही, कीड नाही, तरीही नुकसान होतंय. हे कसं होतं? याचं कारण म्हणजे हे नुकसान कोणत्याही बुरशी किंवा किडीमुळे नाही, तर आपल्या व्यवस्थापनातील चुकांमुळे झाडावर जो ताण येतो, त्यामुळे झालेलं असतं. हा चार्ट बघा, हे खूप महत्वाचं सत्य सांगतोय. फेब्रुवारी महिन्यात जे काही नुकसान होतं त्यातलं 60% वाटा हा आपल्या व्यवस्थापनातील चुकांचा असतो आणि रोग किडींचा वाटा फक्त 40%. याचा स्पष्ट अर्थ काय, तर आपण आपलं लक्ष रोगांवर ठेवतो, पण खरं कारण तर आपल्याच हातात असतं. आपण आपले व्यवस्थापन सुधारून निम्म्याहून अधिक नुकसान सहज टाळू शकतो. आपण अनेकदा दाणे गळायला लागले की कोणत्या तरी रोगाचं लक्षण समजून फवारणी करतो. पण खरं कारण उष्णतेचा ताण, पाण्याचा धक्का किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असू शकतं. घड कमकुवत दिसतो, पण त्याचं मूळ कारण मुळांवर आलेला ताण असू शकतो. आणि या सगळ्या चुका फेब्रुवारीत झालेल्या असतात. चला तर मग आता थेट संबंध जोडूया. फेब्रुवारी महिन्यात आपण जे निर्णय घेतो त्याचा थेट निकाल आपल्याला मार्च महिन्यात कसा दिसतो. ही स्लाइड म्हणजे या संपूर्ण चर्चेचा आरसा आहे. बघा, फेब्रुवारीत जास्त नायट्रोजन दिलं तर मार्चमध्ये फक्त लांब शेंडे दिसतील आणि घड रिकामा राहील. सूक्ष्म अन्नद्रव्य चुकली तर दाण्यांचा आकार एकसारखा राहणार नाही. आणि जर वेलीवर पानांची गर्दी जास्त झाली, हवा खेळती राहिली नाही, तर पावसानंतर डावणीचा प्रादुर्भाव हमखास होतो. या चुका टाळता येतात, पण एकदा झाल्या की त्यांचा परिणाम अठ्ठळ असतो. त्यामुळे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. आज जर बागेत फिरताना घड हलका लागत असेल किंवा दाण्यांमध्ये एक सारखेपणा दिसत नसेल, तर याचं कारण आत्ताचं नाहीये. याचं कारण फेब्रुवारी महिन्यात आपल्याकडून कळत नकळत झालेल्या एखाद्या चुकीमध्ये दडलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, फेब्रुवारी हा खर्च वाढवण्याचा महिना नाही, तर निर्णय अचूक ठेवण्याचा महिना आहे. जर हे विश्लेषण आपल्याला उपयोगी वाटलं असेल, तर याला नक्की लाईक करा. इतर द्राक्षोत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं, कमेंटमध्ये नक्की लिहा की माझ्या शेतात सध्या कोणती अडचण आहे. तुमच्या प्रश्नांवरच पुढचं विश्लेषण आधारित असेल. अशाच व्यावहारिक शेती मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, योग्य वेळेला घेतलेला एक छोटासा योग्य निर्णय आपलं संपूर्ण वर्षाचं उत्पादन बदलण्याची ताकद ठेवतो.